आज माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका। चेडा गोटा असो, देवींचे शिपाई असो, देवींचे राखणदार असो, देव असो, दिव्य असो, अशी गुपित माहिती सांगणारं, सत्यावर माहिती सांगणारं, शोध करून, अभ्यास करून, रिसर्च करून, वारवडधाऱ्या माणसांकडून लोकांना आलेल्या अनुभवावरून आम्ही माहिती देत असतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं काम करत असतो, जेणेकरून तुम्ही कुठल्याही देवादिकांच्या माहितीला वंचित राहिलं नाही पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा। चेडा गोटा असो, देवींचे शिपाई असो, देवींचे राखणदार असो, 52 प्रकारच्या बुद्या असो, जडीबुटी असो, अशा गुपित माहिती, सत्य रहस्य सांगण्याचा धंदा हे मी करत असतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं काम करतो। श्रद्धा काय, अंधश्रद्धा काय, अंधश्रद्धा ढकलता तुम्ही श्रद्धेच्या दुनियामध्ये यावं, अंधश्रद्धा तुम्ही मानू नये यासाठी मी झुंजत असतो आणि खरं काय ते सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करत असतो, जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिलं नाही पाहिजे। आजकाल कसं झालेलं बघा, देखावा भरपूर झालेले, बुवा बाबा भरपूर झालेले आहेत मित्रांनो, त्यांना गचम कळत नाही तरी देखील बुवा बाबा झालेत। काय काय लोक तर यूट्यूबवर ट्रेड केलेला आहे मित्रांनो, इंस्टाग्रामवर चेड्यावर काही बनवतात असतात मित्रांनो, त्यांना माहिती जरी विचारली चेड्या गोट्यांवर जर त्यांना माहिती विचारली, त्यांना माहितीही देता येत नाही। काय काय असे देखील बुवा बाबा बसून बसलात, काय काय वेळेस तर सोशल मीडियाचा सहारा घेतात, लोक त्यांचेच असतात तरी देखील तुम्हाला फसवण्याचं काम करतात। मी असे तोडगे सांगतो जेणेकरून तुम्हाला फरक पडावा। माझे व्हिडिओ मित्रांनो बघण्यासाठी लोक मला कमेंट करतात, दादा तुम्ही व्हिडिओ बनवता, तुम्ही सत्यावर माहिती, सत्य सांगण्याचा माझा धंदा मी नाही कोणाचा म्हणते, जे असेल ते मित्रांनो ते सत्य सांगणंच मी मनात जिंकत असतो, नाही ते नाही। जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा असेल, चेड्या गोट्यांचा त्रास असेल, लक्ष्मीबंधन असेल, कोणी काय केलेला प्रकार असेल, उतार असेल, कुठलाही प्रकारचा जर तुम्हाला त्रास असेल तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, काय अटी दिलेला त्या अटी वाचूनच मला कॉल करावा, अन्यथा नसला केला तरी चालेल। प्रॉब्लेम हा तुमचा असतो, माझा नाही, हे मात्र लक्षात ठेवा। चला तर वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया। मला एका मातेने कमेंट केली होती की दादा एकापेक्षा देव जास्त घरात आपण ठेवू शकतो का, त्यांना घरात पूजू शकतो का? तर मित्रांनो नाही किंवा हा, तर मित्रांनो बघा, मी ह्याच्या मागचं रहस्य, ह्याच्या मागचा पडदा खोलायला आलेलो आहे मित्रांनो, की एकापेक्षा देव जास्त ठेवू शकतो का, ठेवल्यानंतर काय परिणाम होऊ शकतात, नेमकं आपल्याला पावतील का? तर चला मित्रांनो ह्याच्यावरच आपण आज ह्या टॉपिकवरच आपण विषय छेडणार आहोत, बोलणार आहोत। व्हिडिओ संपूर्णपणे बघा, जर तुम्ही व्हिडिओ संपूर्णपणे बघितला तरच तुम्हाला ह्याच्या मागचं कारण, ह्याच्या मागचं मी काय म्हणतोय, देव पूजावेत का, तुमच्या मनातल्या शंका कुठल्याही असतील त्या निघण्याचं काम मात्र होईल, हे मात्र लक्षात ठेवा। तर मित्रांनो एकापेक्षा देव जास्त घरात तुम्ही ठेवू शकता का? तर मित्रांनो नाही सुद्धा। बघा, जर अंबाबाई असेल, तुम्ही अंबाबाईच्या 4-5 मूर्त्या आणता, म्हणजेच की वर्षातनं गेले की एक मूर्ती आणायची, वर्षातनं गेले की एक मूर्ती आणायची, फायबरच्या बॉडीमध्ये दिसले की एक मूर्ती आणायची, परत मूर्त्या आणायची, म्हणजे घरामध्ये अंबाबाई 10 झाल्या, लकाबाईला गेले की लकाबाईच्या मूर्त्या 4-5 झाल्या, फोटो 2-3 झाले, दावजी पाटलाला गेले की बाबा मला पाषाणमध्ये एका घेतले, एका चेड्यामध्ये घेतले, मी 10-15 गोळा केले। मित्रांनो ह्यानं काय होत असतं की घरामध्ये एकोप राहत नाही। लक्षात ठेवा, कुटुंब हे सर्वांपेक्षा पाहिजे। कुटुंबामध्ये जर जास्त लोक असतील तर खेळीमिळीचं वातावरण होतं आणि ते वातावरण दुष्पण होतं, काही वेळा चांगलं पण होतं। दुष् म्हणजे असं असतं की लेकरं बाळ रडल्याला आवाज येत असतो, मग तुम्हाला त्याचा त्रास होत असतो। एखादा समजा कॅम्प्युटरवरचा कोर्स असेल, कॅम्प्युटर करत असेल, परीक्षा चालत असेल आणि तुमच्या घरामध्ये ठुटाळ भरून ठेवलेला आणि तुम्ही त्याच्यामध्ये कालवा करता, त्याची परीक्षेमध्ये होईल का? तो नाही होणार, कारण तर ते मित्रांनो पास होऊ पण शकणार नाही, कारण ते कालव्यामुळं ते माणूस वायबल होतो, विचित्र होतो, डोक्यामध्ये ताणतणाव होतो आणि राग पण यायला सुरुवात होते। तसंच मित्रांनो काय काय लोकांना सवय असते, ह्या क्षेत्रात गेले की ते फोटो आण, ह्या क्षेत्रात गेले की तो फोटो आण। मित्रांनो पहिलं सर्वप्रथम घरामध्ये जर तुमच्या जुना मुळीची जर एखादी पाषाणाची मूर्ती असेल किंवा एखादी टाक असेल किंवा म्हणा चांदीचा म्हणा, एक सव्वा जडे एवढीवान जर तुमच्या पूर्वीपासून तुमच्या आजीनं ठेवला असेल तर ते एक ठेवावी। जर तुमची गेनमाळा जर तुमच्या अंगामध्ये वार येत असेल मग तुम्ही चांदीचा मुकुटा घेऊ शकता। एकापेक्षा जास्त देव कुठल्याही ह्याच्यामध्ये चालत नाही। जर जुना असेल तर चालू शकतं, नाही तर चालू शकत नाही। ह्याचे परिणाम असे होतात की मित्रांनो घरामध्ये देवर पण दिसतो, पण लकाबाईला तोच कापावा लागतो, अंबाबाईला तेच मान द्यावा लागतो, दावजी पाटलाला तेच द्यावं लागतो। एका घरामध्ये जर दत्तात्रय महाराज जर सगळ्या घरामध्ये मित्रांनो कधी दत्तात्रय महाराज बसू शकतात का? प्रत्येक गोष्टीला बली देतो दावजी पाटलाला, दत्त महाराज एका ठिकाणी नांदू शकतात का? मग 1000 आणले तुम्ही त्याच्या देवामध्ये तर मग ते नांदू शकतात का? अशानं कुळदेवताचा पण कोप होतो। कुळदेवताचा कोप झाल्यानंतर तुमच्या घरामध्ये फक्त किरकिरीचं वातावरण होतं, जास्त काय होत नाही, किरकिरीचं वातावरण होतं, पैशा पाण्यात बंदी होती आणि मित्रांनो एका फोटो मागे कधीही चिंत देवांमध्ये लागत नाही। ते चिंता मित्रांनो जे असते, तुमची चिंता असेल ते मित्रांनो वायबल व्हायचं काम होतं, तुमच्या कुठल्याही कार्याला लवकर यश मिळत नाही। देव पूजाला गेलं तर कंटाळ येतो, कुठल्या गोष्टीला गेलं तर कंटाळ येतो। ह्याचं कारण मित्रांनो असू शकतं की तुमच्या घरामध्ये अनेक देव तुम्ही आणून ठेवलेले आहेत, तेच देव 4 वेळा आणून ठेवलेले आहेत, असं देखील होऊ शकतं। म्हणजे समजा एखादं तुमचं पूर्वज मेलेलं आहे, त्याचा तुमच्याकडे फोटो असेल आणि फोटो आपण घरामध्ये त्याचा एकच पुजतोय आणि अजून तुम्ही 1000 जण फोटो पुचले, ते देवघर कसं वाटेल किंवा ते तुमचं घर कसं वाटेल?
ते फोटो लावल्यानंतर ते किती भकास वाटेल की एकापेक्षा जास्त अरे बाबा काय चाललंय. सांगायचा उद्देश, बोलायचा उद्देश एवढाच आहे की एकापेक्षा जास्त देव नसावेत, जर जुन्या असेल तर ते असावेत. ह्याचे परिणाम असा होतं मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे बुद्धी बांधल्यासारखं काम होतं बघा. बुद्धी बांधते, चंचल होत नाही. मन चंचल नसलं झाल्यामुळे माणूस डिंब होतो आणि मित्रांनो देवपूजामध्ये त्याचं लक्ष देखील लागत नाही. कुठल्या देवाला तुम्ही हाक मारणार आहे. एकदा तुम्ही फोटोला बघून हाक मारसाल अंबाबाईला, एकदा पाषाणला बघून हाक मारता अंबाबाईला, टाकमध्ये बघून हाक मारता. नेमकं कुठला देव तुम्हाला प्रसन्न होणार आहे, कुठला देव तुमच्या हाकेला धावणार आहे, महत्त्वाचं ते आहे मित्रांनो. बघा, पॉइंटेड नोट करून ठेवा. मी खऱ्या सांगण्यावर धंदा आहे माझा. माझ्याकडं अंबाबाई हे 3 आहेत. एक टाक स्वरूप आहे मित्रांनो, एक फोटो आहे, त्याच्यानंतर पितळाची मूर्ती आहे. मग आता 3 मूर्ती, मग 3 ना दादा तुम्ही तर म्हणता जगाला की मूर्ती एकापेक्षा नसली पाहिजे, तुमच्या घरात 3 आहेत. बघा, माझे आजोबापासनं माझ्याकडे एक टाक आहे. माझी गेनमाळ झाली त्या टायमाला मी बारकीची छोटीची पितळेची मूर्ती घेतली होती रुजू करण्यासाठी. आणि फोटो तर ऑलरेडी मी पोचतोय किंवा त्या फोटो दिसावा, एक त्याला मला ते सेवा व्हावी, आईचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर राहावा, आईचं जे रूप आहे ते माझ्या डोळ्यासमोर राहण्यासाठी मी फोटो पोचलेला आहे मित्रांनो. जर मी टाक बनवून घेतला की मी फोटो देखील पोचणार नाही, फक्त माझं जुनं आहे म्हणून. मग आम्ही काय करतोय, एखाद्या देवाला गेले की आण मूर्ती, एखाद्या देवाला गेले की आण तिचं काहीतरी, एखाद्या गेलं आण. काय लोकांना एवढं मित्रांनो बुद्धी भ्रष्ट असल्यासारखं करतात की अंबाबाईला गेले तर कवड्याची माळ आणतात, अंबाबाईला गेले की परडे आणतात, बिना गुरुच्या आणतात. काय नाही, फक्त देवीचा एक सेवा करायची. देवी सेवा ह्याला मानत नाही, देवीचं नाव मुखात असेल, तिची पूजा व्यवस्थित असेल तरी देवी खुश आहे. आजकाल कुठल्या बुवा बाबाने ट्रेड केला, यूट्यूबवर आणा, माळा घाला आणि ते घाला, तसं चालत नाही. तर तसं चालत असलं असतं मित्रांनो वारी येण्याची गरजच नाही. काय लोकांना वारी नाही ते देखील गेनमाळ करतात, गचमत नाही ते देखील गेनमाळ करतात. सांगायचा उद्देश हेच आहे की मित्रांनो पोथी पुराण कधी वाचले नसतील, फक्त पुस्तकी ज्ञान, फक्त पुस्तकी ज्ञान. लोकांना आलेले अनुभव कधीही कोण यूट्यूबवाला सांगत नाही. हे माझं चॅलेंज आहे. फक्त त्यांचेच लोक दिखावा करतात आणि तुम्हाला मित्रांनो गाडायचं काम करतात. ह्याची उंदराची शिफ्टी उंदराला नाही देत, मांजराला लावणारे हे लोक आहेत काय असे यूट्यूबवाले, काय इंस्टाग्रामवाले. फक्त धुक्कार काम आणि देवाच्या नावाला कलंक लावण्याचं काम करतात. आणि काय लोकांनी तर बॉडीगार्ड पाळलेले आहेत, काय लोकांनी तर मित्रांनो पोलिस पाळलेले आहेत, काय लोकांनी मित्रांनो स्वतःचे वकील पाळलेत. कारण मला धक्का लागू नये, कशाला का, कारण देवाच्या नावाखाली धंदा करायला हे रिकामी. नोट करा, कधी बी नोट करा. प्रत्येक गुरु तुम्हाला खरा सांगत नसतो आणि गुरु भेटायला मित्रांनो देतात. लक्षात, इसका गुरु बैलवान उसका चेहरा पैलवान. मी का म्हणतोय, कारण गुरु हे प्रत्येकाला ज्ञान देत नाही. ज्याला ज्ञान भेटलं ते आई जगदंबेमुळे भेटलं आणि त्या गुरुमुळे भेटलं म्हणून पुढं जाडी हे चालवायची असते. काय लोक तेच धरून बसतात, काय लोक त्याचा धंदा करून बसतात. हे मात्र चुकीचं आहे मित्रांनो. येरमाळ्याला गेला, हळद लावायची ऐवजी परडीच घेऊन आला. येरमाळ्याला गेला, 4-5 फोटोज घेऊन आला आणि येरमाळ्याची देवी पूजला. का, कारण लोकांना दाखवलं मी किती मोठा भक्त आहे. दाखवून भक्त होत नाही. तुकाराम महाराजांचं त्यांनी काय वेळेस कथन करावं, काळूस बामादेवाचं त्यांनी कथन करावं, रामकृष्ण फणसामचं त्यांनी कथन करावं, कधी वाचावं. त्यांना वाचल तर वाचाल हे मात्र लक्षात ठेवा. उगाच उकली जे टाळ्याला लावणं, ह्या बुवाबाबानं सांगितलं, त्या बुवाबाबानं सांगितलं म्हणून करत असाल तर हे परिणाम तुम्हाला भोगावं लागतात. घरामध्ये शांतता राहत नाही, खेळीमेळीचं वातावरण होतं, गोंधळा धंदळाचं हे वातावरण तुमच्या घरामध्ये नांदत असतं. एकापेक्षा जास्त देव असेल तर. काय लोक असे पण बघितले, जत्रा झाले की देव तिथंच टाकून येतात बघा फोटो. कुठल्या टायमाला पडतात काय पडत नाही, गटरीपाशी टाकतात. अंबाबाईपाशी गेलो होतो तर नाल्यापाशी अक्षरशः आई साहेबांचे फोटो. लाज वाटली पाहिजे अशा लोकांना. नेता तर कशाला फोटो, पुजता तर का, मनात भक्ती तर नका पूजू ना तिची, मनापासून हाक मारा ती मग तुम्हाला धावल तुमच्यासाठी. जर तुम्ही खरे भक्त असाल तर मग पापी भक्त होऊ नका. नसल सेवा जमत तर एक मस्तक नसमस्तक तिच्यापाशी जोडा. काळोबाईला गेलं पूजपूर्णच्या टायमाला जिथं लोक हाकतात तिथं फोटो पडलेले असतात. मी कुठल्या देवीची निंदा करत नाही, पण सांगतोय हे लोकांचे काय असे लोक असतात ते भंगार लोक म्हणतो मी, त्याला चपलीनं मारलं पाहिजे दिसल तिथं. होत असेल फोटो न्या, नसल तर मित्रांनो नेऊ नका. जर फोटो सोडायचा असेल तर मित्रांनो ते गाड बांधा, त्याला स्टोअर करा, नवीन घ्या, ते फोटो सोडू नका, तुमच्या घरामध्ये राहू द्या. वाटलं तर जमिनीखाली पुरा, त्याची मित्रांनो जर पुरल्यानंतर मित्रांनो तो खराब होऊन डिसलाईक होऊन जाईल, त्याची माती होईल, त्या मातीपासून काय तर सुरुवात देखील होईल. काच पोडा, फोटोज गाडा वाटलं तर काय ना काय कुठल्या कामाला तर येईल. किंवा ते जपून ठेवा तुमच्या पिढीला दाखवण्यासाठी की बघा माझ्याकडे पहिला असा फोटो होता, नंतर 2-3 वर्षांनी मी असा घेतला, दाखवण्यासाठी ठेवा. पण कुठल्याही ठिकाणी घाण गद्दल ठिकाणी ठेवू नका. आणि एकापेक्षा जास्त फोटो जेव्हा तुम्ही आणताय तेव्हा हे असे तुम्हाला उपद्रव्य तुमच्या मनामध्ये सुसत असतात. हे करण्याऐवजी, पापात जाण्याऐवजी देव भगवंताला हे मनातून मानलं पाहिजे. लक्षात ठेवा. हा, त्या भगवंताचा चेहरा कसा असावा, त्या भगवंताचा चेहरा साधना करताना दिसावा म्हणून या फोटोचा शोध आहे, हे लक्षात ठेवा.
मी साधना करतोय, कुठल्या ऊर्जेची मी साधना करते, म्हणून मूर्ती आलेली मित्रांनो. त्या मूर्तीला मनात घेऊन साधना जप तप केलं पाहिजे, तेव्हा कुठंतर हृदयामध्ये तिचा फोटो बसला जातो. आजकाल तेव्हा नाही बघत, लोक बघतात माझा देवारा किती मोठा आहे आणि किती हिनं फोटो अडकवलेले. हे चुकीचं आहे मित्रांनो. हे जे परिणाम फक्त वाईट आणि वाईटच बघायला मिळतात. नकारात्मक लवकर शिकतं, झुंजाळ होतो, सिंचकाळ होतो आणि मित्रांनो घरादाराची वाढ देखील लागते. मी सत्य अनुभव सांगतो. मी काय असं म्हणत नाही की तुम्हाला फोटो पूजवू नका, पूजा, पण तुम्हाला त्याची सेवा जमली पाहिजे. एकापेक्षा जास्त पूजू नका. जुने असेल तर 2च बाद झाले, मनाला ताबा ठेवा. आणि फोटो अशा ठिकाणी सोडा मित्रांनो, त्याच्यावर कुणी मित्रांनो घाण केली नाही पाहिजे. घाण ठिकाणी कुठल्याही देवाधर्माचे फोटो ठेवू नका. हिंदू धर्मावर तुम्ही कलंक आहे. एक टायमाला इथं स्टेटसवर बघायचं, इंस्टाग्रामवर बघायचं आणि रील्समध्ये मी हिंदू आहे म्हणून टाकायचं, इकडे हिंदू देवांचा अपमान करायचा. हे तुम्हाला शोभत नाही मित्रांनो. काय बायांची बुद्धी देखील व्यवस्थित चालत नाही, कायकांची चालती देखील म्हणता येईल. घ्यायचा फोटो की ह्या बाईनं सांगितलं पूज, माझ्या गुरुनं सांगितलं 20 फोटो टाक. अरे ते गुरु बी नालायक आणि ते बाई पूजनाले देखील नालायक. देवाचं पाप अंगी लावून घेऊ नका. जर नसेल काय करायचं तर मित्रांनो तिच्या गडावर वर्षातून एकदा जावा. नसेल फोटो पूजायचा, फक्त स्मरण जरी तिच्या नावानं केलं तरी तुम्हाला ते आशीर्वाद देती, हे मात्र लक्षात ठेवा. तुम्हाला ते फळ देखील देते. पण असल्या घाणेरड्या जर उपदेव करत असाल हे चुकीचं आहे. ह्याचे परिणाम जास्त नाही, भरपूर जास्त बघायला भेटतील. कारण मी भरपूर गेलं. त्याच्यानंतर मित्रांनो मी कामाख्या देवीला गेलो, तिथं एकही फोटो कामाख्याचा असेल, तारापीठ असेल, कुठल्याही देवीचा फोटो त्यांनी कचऱ्यामध्ये टाकलेला न दिसणार नाही तुम्हाला. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा तुम्ही येताय, अंबाबाई या ठिकाणी जाताय, आई साहेबांच्या गादीवर जाताय, तर फोटो कडला तुम्हाला बघायला भेटतील. का? कारण आपली लोक येडे आहेत, येडे बागडे आहेत. थोडे क्रॅश झाले की बदल फोटो, थोडं काय झालं की बदल फोटो. अरे कुठला देव म्हणतो क्रॅश झाले की मला बदला? कुठला देव म्हणतो? कुठल्या ग्रंथात, कुठल्या पुराणामध्ये लिहिलेलं आहे मला सांगून द्या. तसं तर ग्रंथांमध्ये पुराणामध्ये लिहिलेलं आहे 2 इंचाच्या वर मूर्ती पूजू नका. तरी आम्ही मोठमोठ्याल्या मूर्त्या पूजतो, तरी सुद्धा देव मानून घेतो. आता तर काय म्हणे, तर फोटो 4-4 लावा आणि 5-5 लावा मग चालते. हे चुकीचं आहे मित्रांनो. ह्याचा परिणाम बोलणारवाल्यांना नाही होत, ज्याच्या घरात आहे त्याला परिणाम भोगायला भेटतो. जुना असेल पूजा 2-3 वेळा ते सांगतो, जुना असेल तर पूजा, पण नव्यानं कुठल्याही जागेचं जाऊन कुठल्याही देवीचे फोटो पूजू नका. प्रत्येक देवीचा वेगळा मानपान आहे, प्रत्येक देवीची बली ही वेगळ्या. कामाख्या तारापीठला जर तुम्ही गेले तिथं कंपल्सरी बली आहे मित्रांनो. कुणीही कुठला जहागीरदार येऊन तिथं थांबू शकला नाही, कुठला अंधश्रद्धा निर्मूलचा कायदा तिथं थांबू शकला नाही आणि थांबणार पण देखील नाही. तारापीठला एक स्मशानभूमी आहे मित्रांनो, तिथं जाळण्यास बंदी केली होती. तिथली मशीन आई साहेबांनी बंद पाडली. हे लाईव्ह चमत्कार मित्रांनो जर तुम्ही युट्यूबला टाकला तर कळून जाईल तुम्हाला. मी स्वतः तिथं अनुभवले, जाऊन बघितलं म्हणून मी तुम्हाला सांगतोय. उगाच तारामान आहे ज्याच्यापासून तो तारामाची दीक्षा देतो युट्यूबवर, असे भरपूर बघितलेत मी. पाखंड गुरु भरपूर बघितलेले आहेत. सावधान राहावा त्यांच्यापासून मित्रांनो. म्हणून म्हणतो जिथं श्रद्धा आहे तिथं श्रद्धा आहे, जिथं अंधश्रद्धा आहे तिथं तुम्ही जाऊ नका. काय तर म्हणे एक बुवा बाबा आगुरे होता आणि त्यानं स्मशानात नेला एका बाईला, म्हणेन काय उपद्रव्य केलं, त्यानं त्या बाईला झोपवलं खाली आणि उपद्रव्य करून टाकलं. अरे देवाच्या नावाखाली बुवा तर नकली झालेले आहेत, पण माणसं बी नकली झालेले तो. म्हणून सावधान राहावा. सावधान करण्याचं माझं कार्य आहे मित्रांनो. कुठल्याही अंधश्रद्धाला, जादूला तुम्ही फसवू नका. जे सत्य आहे, ग्रंथपुराणात चालू आहे तेच मित्रांनो पुढं ढकललं पाहिजे. उगा मी भरभराटी झाली पाहिजे माझे, मी 1 कोटीचा मालक झालो, असं काय होत नाही. देव पूजनासाठी आणि तुमच्याकडनं सेवा करून घेण्यासाठी येत असतात. तुम्ही सेवा केली त्याचा मेवा तुम्हाला 100% भेटत असतो. एकापेक्षा जास्त देव पूजू नका, परिणाम वाईट होतील. सांगायचा बोलायचा उद्देश एवढाच आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि इतरांना शेअर करायचं पण मात्र विसरू नका. जर कोणाला समस्या असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे, माझ्या 8 ते 8 वाचून कॉल करा. आणि जर माझ्याकडे कोणाला यायचं असेल तर मंगळवार शुक्रवार 11 नंतर माझी गादी चालू असते मित्रांनो. तुम्ही या आणि माझ्या गादीवर बघा. पटत असेल तर काय कामं द्या, नसेल तर देऊ नका. माझी गादी अंधश्रद्धेची गादी नाही आहे, हे मात्र लक्षात ठेवा. न्यायाची गादी. माझ्या गादीला न्यायच होतो. जर श्रद्धेनं आलं तरच श्रद्धेनं जाचाल, जर अंधश्रद्धेनं आलं तर तुमचं काही काम होणार नाही. येऊ नका, माझे सांगणं म्हणणं आहे. फक्त मंगळवार आणि शुक्रवार गादी चालू राहील. नमस्कार मॅट्स यूट्यूबला टाका, ॲड्रेस सेंड म्हणून टाका. मी त्याला ॲड्रेस आणि लोकेशन पाठवून दिला जाईल. सत्य सांगण्याचा माझा धंदा, मी नाही कुणाचं म्हणता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट बॉक्समध्ये धावजी बाबाच्या नावानं चांगलं, आई राजा उदे काळोबाईच्या नावानं चांगलं लिहायला मात्र विसरू नका. धन्यवाद.